सध्या प्रचंड पावसाचं प्रमाण चालू आहे। यामध्ये जनावरांच्या आहारामध्ये बुरशीचं म्हणजेच अफलाटॉक्सिनचं प्रमाण वाढण्याची देखील शक्यता असते। या बुरशीमुळे आपल्या पशुधनाच्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात। यासाठी आपण वेळेतच खबरदारी घेणं गरजेचं आहे। या बुरशीमुळे जनावरांच्या लिव्हरवरती परिणाम होतो, त्याचबरोबर जनावरांच्या पोटातील सामू वाढतो म्हणजेच पीएच वाढतो, अपचन होते, प्रजनन क्षमतेवरती परिणाम होतो, लेमनेस सारखे आजार होतात, त्याचबरोबर पशुधन अशक्त होणे, खुरांचे आजार बळावणे अशा अनेक समस्या आपल्या पशुधनास उद्भवू शकतात। या समस्या फक्त पशुधनापुरत्या सीमित नसून त्या पशुधनाचे दूध खाल्ल्यानंतरनं मनुष्यास देखील उद्भवू शकतात। म्हणून वेळेतच खबरदारी घेणं गरजेचं आहे। यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतो, जसं की शेतातील चारा मुळापासून थोडा वरती कापणे, कापल्यानंतरनं तो भिंतीला उभा करून ठेवणे, थोडा सुकल्यानंतरनं तो चारा जनावरास टाकणे। यामुळे बुरशीचे प्रमाण कमी करता येतं। त्याचबरोबर मुरघास असेल, वाळलेला चारा असेल अशा गोष्टी हवा बंद करून व्यवस्थित झाकून ठेवणं गरजेचं आहे। जर मुरघास किंवा सुक्या चाऱ्यावरती बुरशी लागलेली असेल तर ती काढून टाकून देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर पशुखाद्य भिंतीपासून थोडेसे दूर ठेवून उंचावरती ठेवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर पशुधनाच्या आहारामध्ये नियमित टॉक्सिन बाइंडरचा वापर करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर गव्हाणी पाण्याच्या कुंड्यांना व्यवस्थित चुना मारणं गरजेचं आहे, जेणेकरून शेवाळ किंवा बुरशी वाढणार नाही। या अशा उपाययोजना करून आपण आपल्या पशुधनाचे आरोग्य हे उत्तम ठेवू शकतो। बुरशीपासून होणाऱ्या दुष्परिणामांपासून त्यांना वाचवू शकतो। गोविंद डेअरीकडून जनहितार्थ जारी। धन्यवाद।